पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यातल्या हडपसरमध्ये असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। हॉस्पिटलनं हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या धरलेला आहे आणि रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। काचेचे दरवाजे फोडण्यात आलेले आहेत। रुग्णालयानं हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे आपला नातेवाईक दगावल्याचा यांचा आरोप आहे आणि त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयाच्या काचांची तोडफोड केलेली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, या नातेवाईकांचा नेमका आरोप काय आहे? काय घडलं त्या रुग्णासोबत? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने एका रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणी तो आता दगवलेला आहे, त्यांचा आरोप आहे की हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ज्या पद्धतीने उपचार द्यायला हवे होते, योग्य उपचार न दिल्याने ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। हॉस्पिटलच्या बाहेर बसून घोषणाबाजी देत होते आणि कुणीही हॉस्पिटलमधून प्रतिसाद देत नाही। त्यामुळं हातात लोखंडी रॉड आणि हे सगळं घेऊन ते थेट हॉस्पिटलमध्ये घुसले आणि त्यांनी आता तोडफोड सुरू केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी दिली जाते। अजून सुद्धा घटनास्थळी पोलीस पोहोचलेले नाहीत। त्या ठिकाणी जे मोठे काच आहेत त्या ठिकाणी फोडण्यात आलेले आहेत। या हॉस्पिटलमध्ये बरेच रुग्ण अजून सुद्धा उपचार घेत आहेत, मात्र नातेवाईक थेट आतमध्ये अशा पद्धतीने घुसले। जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू केली आहे। सध्या या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे हडपसर भागामध्ये येतं त्या ठिकाणी एक पॅनिक सिच्युएशन आहे, कारण ज्या पद्धतीने हे सगळे नातेवाईक आणि त्याचे मित्र आतमध्ये घुसलेले आहेत आणि एकच तोडफोड त्यांनी सुरू केलेली आहे। जर आपण बघितलं तर मोठं जे ग्लास आहे, काचा आहेत, ते या ठिकाणी फोडण्यात आलेले आहेत आणि सातत्याने आरोप हेच होत आहेत की बरोबर आहे, रुग्णालयानं हलगर्जीपणा केला असा नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यामुळे नातेवाईक आक्रमक झालेत। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।